आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचं वारं सध्या वेगानं वाहू लागलं. या वाऱ्यामध्ये शिवसेना शिंदे गटानं आघाडी घेतल्याचं चित्र सध्या नवीन नाशिक भागामध्ये बघायला मिळतंय. प्रभाग क्रमांक 29 मध्ये शिवसेनेच्या संपूर्ण पॅनलची मतदारांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक, मध्यमवर्गीय कुटुंबामधील होतकरू, अभ्यासू असं व्यक्तिमत्व असलेल्या प्रभाग क्रमांक 29 ड चे तरुण तडफदार अधिकृत उमेदवार श्री जितेंद्र काशीनाथ जाधव अर्थात जितू बाबा यांच्या प्रचार कार्यालयाचा उद्घाटन सोहळा शिवसेना नेते, पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलाय. महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादा भुसे यांच्या हस्ते फीत कापून प्रचार कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी माजी खासदार हेमंत गोडसे, विधान परिषद शिक्षक आमदार किशोर दराडे तसेच शिवसेना नेते विजय आप्पा करंजकर, महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे तसेच माजी नगरसेवक पुंजाराम गामणे आदी मान्यवर या ठिकाणी हजर होते. यावेळी उपस्थितांचा जितेंद्र जाधव यांनी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केले. प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा जितेंद्र जाधव यांना मतदारांनी प्रचंड बहुमतांनी विजयी करावं, ज्यामुळे प्रभागामध्ये नक्कीच बदल घडेल, असं यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलंय. यावेळी संजय अहिरे, बंटी विस्पुते तसेच विवेक पाटील, डॉक्टर नयन जगडे, ईश्वर ठाकरे, राहुल रूम, मंगेश क्षीरसागर, मिलिंद वाळस्कर, महेश जाधव, विश्वनाथ इप्पर, तुषार पाटील, यश मोरे आदींसह परिसरामधील ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी, बालगोपाळ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. 29 शिवसेनेचे अधिकृत उमेदवार जनार्दनजी नागरे, श्रद्धाताई पाटील, सुमनताई सोनवणे, जितेंद्रजी जाधव आणि सगळ्यात महत्वाचा आपला उमेदवार आहे धनुष्यबाण. सगळ्यात महत्वाचे आपले उमेदवार आहेत माननीय एकनाथजी शिंदे साहेब, लाडक्या बहिणींचे बरोबर आहे ना. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो, माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे हात बळकट करा. या प्रभागासाठी जी जी काही विकासाची कामं आपल्याला करायची आहेत, यासाठी नगर विकास विभाग हा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे आहे. मला यही समजलेलं आहे की प्रभाग क्रमांक 29 मध्ये दहशत दादागिरी आहे. तुम्ही काळजी करू नका, दहशत दादागिरी सगळी पुढे काढून टाका. मला हे पण कळालेलं आहे की बाबा या प्रभागामध्ये काही सरकारचा पगार घेऊन काही शिक्षक कर्मचारी बेकायदेशीरपणे प्रचार करतायत. त्यांना मी सांगू इच्छितो की कायद्याचं आपण सर्वजण पालन केलं पाहिजे, नियमाप्रमाणे आपण वागलं पाहिजे, नाहीतर मग कायद्याचं काम केल्याशिवाय होणार नाही. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, खरं म्हणजे 11 वाजता आम्हाला आज तुम्ही जर संपूर्ण नाशिककर जनतेचा जर कौल घेतला, अगदी लहानातल्या लहान दुकानदार असेल, छोटा रिक्षा चालक आमचा बांधव असेल, छोटा कामगार बांधव असेल, त्याच्यापासून तर मोठा उद्योगपती जरी असेल, तर त्या उद्योगपतीचं सुद्धा म्हणणं आहे की नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेचा प्रभाव पडला पाहिजे. आणि म्हणून ही गुंडगिरी, हे दहशत, हे जर सगळं मोडून काढायचं असेल तर शिवसेनेशिवाय आपल्या समोर पर्याय नाही. आणि म्हणून जेव्हा इथे जाहीर सभा होईल त्या दिवशी आणखी सविस्तर आपण संवाद साधणार आहोत. आताच्या घडीला चारीच्या चारी उमेदवार धनुष्यबाणाला बटन दाबून आपण आशीर्वाद द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाऊ हलू नका, फक्त माईक जोडच थांबा. बरोबर, ओके, रोल. नमस्कार, मी जितेंद्र काशीनाथ जाधव, प्रभाग क्रमांक 29 मधून शिवसेना शिंदे गटाकडून मी धनुष्यबाणावरती चिन्हावरती मी उमेदवारी करत आहे. आमच्या पूर्ण पॅनलला म्हणजे चारीच्या चारी पॅनलला
भरघोस मतांनी तुम्ही निवडून द्या, एवढी मी मायबाप जनतेला विनंती करतो. तसेच आज सकाळी आमचा छोटा खानी कार्यक्रम झाला. आपल्या महाराष्ट्राचे लाडके शिक्षण मंत्री दादासाहेब भुसेजी, आपले खासदार नाशिक जिल्ह्याचे हिम्मतप्पा गोडसे, महानगर प्रमुख बंटीदादा चिन्मे आणि आमच्या शिवसेना पक्षाचे नेते, जिल्हा नेते अजयदादा बोरस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली मला उमेदवारी भेटलेली आहे. पक्षाने माझ्यावरती एवढा जो विश्वास ठेवून मला पक्षाची उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि मायबाप जनता ही बघत असाल, पुऱ्या महाराष्ट्राचं लक्ष 29 प्रभागाकडे लागलेलं आहे. इथं धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा प्रसंग आहे. आणि शिंदे साहेबांनी आम्ही 4 उमेदवार, एक गरीब घरातले, आमचा कुठलाही राजकीय वारसा नसताना आम्हाला उमेदवारी दिलेली आहे. तर मायबाप जनता आमची एकच इच्छा आहे, जो 8 वर्षापासून आपल्या प्रभागाचा विकास थांबलेला आहे, खूप सारे कामं बाकी आहे. रस्त्याचे असेल, ड्रेनेज लाईनचे असतील, नळ लाईनीचे असतील किंवा स्ट्रीट लाईटचे असतील. हे सर्वात मोठं म्हणजे आपला इथला जो पेलिकन पार्कचा प्रश्न आहे तो 12 वर्षापासून थांबलेला आहे. रामाला बी एवढा वनवास सोसावा नसेल लागला तेवढा वनवास आमच्या शुडकेवासियांना सोसावा लागतोय की 12 वर्षापासून आपल्या पेलिकन पार्कचा प्रश्न अजून सुटत नाहीये. तो का सुटत नाहीये सगळ्या मायबाप जनतेला माहिती आहे. तर मायबाप जनता एकदा आमची 4 उमेदवारांना विश्वास ठेवून आम्हाला शिवसेना शिंदे साहेब गटाच्या उमेदवारांना आमच्या लाडका भाऊ शिंदे साहेबांकडे बघून आम्हाला प्रचंड मतांनी विजय करा, एवढंच मी विनंतीपूर्वक सांगतो तुम्हाला. जय हिंद, जय महाराष्ट्र. किरण आहेर, सी 24 तास, नाशिक.